आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। भावना अगं ऐकून मला बायको म्हणाल ना तर नाही भावना भावना ऐकून घे भावना प्लीज चूक झाली मी बायको नाही सिद्धू, असं काही होणार नाहीये। अरे तो माणूस खोटा होता म्हणून भावना मॅडमने त्याला एवढा मारलाय। तुझी गोष्ट वेगळी आहे ना। म्हणजे आता भावना मॅडमनाही माहितीये की मी किती चांगला आहे ते, आणि लक्ष्मी काकूंचा तर तू इतका जवळचा मित्र आहेस तर तुला माफ करतील ते, नक्कीच करतील। तुम्हाला लाज नाही वाटली असं वागताना सिद्धिराज? हा, मी आणि माझ्या आईने तुमच्यावर इतका विश्वास ठेवला आणि तुम्ही आमचा विश्वासघात केलात। सांगा ना, का असं वागलात? आम्ही तुमच्याशी आजपर्यंत आपलं समजून वागलो आणि तुम्ही आमचा किरदारी काय कापलात? का असं वागलात? का? काय बोलतोय यार मी? इतका मोठा गुन्हा केल्यानंतर कोण कसं काय माफ करणार आहे मला? विचार तरी कसं काय करू शकतोस तू? काय करून बसलो यार मी? पुरता अडकलोय आता। पूर्वी काय रे, कुठे हरवलायस तू? अगं इतक्या रात्री काय करतेस तू? आधी प्रश्न मी विचारलाय ना, मग आधी उत्तर दे। बोल। काही नाही, मी विचार करत होतो जस्ट। ओह, तू विचार करत होतास? कोणाचा विचार करत होतास? तुला काय करायचंय? असं का वागतोस तू माझ्याशी? पार्टीपासून बघतेय मी, तू विचित्र वागतोयस, नीट बोलतही नाहीयेस माझ्याशी। मी काही विचारलं तर धड उत्तरही देत नाहीयेस तू। बरं, मी तुला एवढे कॉल केले, एकही फोन नाही उचललायस तू माझा। पुरी तू मला आता काही विचारू नकोस। तू का आली आहेस एवढं सांग मला फक्त। आजीने बोलवलंय म्हणून आली। आत्ता यावेळी? हो, कुठे आहेत त्या? चल। आजी, अगं तू पूर्वीला कशाला बोलून घेतलीस? अरे वा, तू पण आलास का तिच्या बरोबर? या बसा बसा। अरे आधी बैस तरी। मी तुम्हाला यासाठी बोलवलं होतं, उद्या सकाळी तुम्ही दोघांनी पण आपल्या कुलदैवताच्या दर्शनाला जायचं आहे। आजी अगं मला नाही जमणार, म्हणजे मला कामं आहेत उद्या थोडी। तुला मी विचारलं तुला जमणार आहे काय? मी विचारलं का? मी सांगितलं जायचं म्हणजे जायचं। अगं आजी तरी पण नाही। गप, एकदम गप। त्या दिवशी पूर्वीचं रांजणाबरोबर लग्न होत होतं, तू ते होऊ दिलं नाहीस। तुझ्या मनासारखं वागलास तू। आम्ही कुणीतरी तुला एक शब्द तरी बोललो का रे सिद्धू? हा, मग आता मी जे सांगते ते मुकाट्याने ऐकायचं। उद्या सकाळी लवकर उठून आंघोळी करा आणि दोघही कुलदैवताच्या दर्शनाला जायचं। हो, जायचं म्हणजे दर्शन घेऊन यायचं नाही, तिथं नवस बोलायचा। म्हणायचं की देवा, आता या पुढं कोणतीही विघ्न येऊ देऊ नकोस। हे लग्न निर्विघ्नपणे पार पडलं की आम्ही जोडीनं अनवाणी तुझ्या दर्शनाला येतो, हे असं सांगायचंय। काय आता यात कोणताही बदल होणार नाहीये सिद्धू? काय ग, तुला मान्य आहे ना? हो। मग झालं तर चला आता या। जा म्हटलं ना। आजी येते।
मिस्टर कानेटकरांना फोन करून विचारतो. आज जर मीटिंग फिक्स झाली तर फार बरं होईल. जयंत, जयंत अरे फोन वाजतोय तुझा. जयंत, काय करू? महत्वाचा कॉल असला तर? काय झालं जानू? जयंत अरे मगाचपासून तुला कोणाचा तरी कॉल येतोय, बघ बोलू. हॅलो. हाय मिस्टर कानेटकर, मी दिग्विजय देशमुखांचा मुलगा बोलतो. लास्ट टाइम आपली मीटिंग पोस्टपोन झाली होती, ती आपण आज करू शकतो का? आज हो चालेल ना, आज करता येईल मीटिंग. एक काम करा, तुम्ही माझ्या घरीच या, लंचसाठी भेटू आपण. म्हणजे कसं आपल्याला निवांत बोलता पण येईल. ओके. मी तुम्हाला लोकेशन पाठवतो. 12:30 वाजेपर्यंत या तुम्ही. चालेल, येतो मी. सी यू. ओके, बाय. जानू, आपल्या घरी गेस्ट येत आहेत जेवायला, तर काहीतरी खास बनव ना मेन्यू. अरे हो, पण कोण येत आहे नक्की? अगं बिझनेसचं नवीन युनिट सुरू करतोय मी, त्यासाठी एक लँड बघितलीये, त्या लँडचे ओनर येते. महत्वाची मीटिंग आहे. जयंत, तू अजिबात काळजी करू नकोस, मी मस्त बेत करते. आय नो जानू, तू जे काही बनवतेस ना बेस्टच करतेस. बरं, मी 1-2 कॉल्स करून येतो, मी आहे रूम मध्ये. हो. जयंतला मी सांगितलं तर आहे मस्त बेत करते, पण काय करू? हा, आईला विचारते. आईकडून तिची एखादी बेस्ट रेसिपी मागून घेते मी. उगाच गोंधळात गोंधळ नको. पटकन आईला कॉल करते. वीणा, चहा दे मला आणि डबा दे. भाऊजी एवढे घे. संतोष, अरे घरात पूजा आहे, तू थांबणार नाहीये? आई, मला काम आहेत. हा, रोज उठसूट सुट्ट्या घेतला ना तर दिवाळी निघेल माझं. तुमच्याकडे आहे वेळ, तो घालवा याच्यात. वीणा, चहा दे लवकर. हे घ्या. अहो, गुरुजी आले. अरे या नमस्कार. नमस्कार. नमस्कार गुरुजी. या बसा, बसा. बसा. जरा बघून घ्याल, सगळं साहित्य आहे ना नीट?